मल्हार सर्टिफिकेशनमध्ये मल्हार नावाला जेजुरीकरांचा आता विरोध समोर आलाय। ग्रामस्थ, सेवेकरी, पुजारी आणि मानकरी माजी विश्वस्तांचा विरोध आहे। मार्तंड देव संस्थांच्या विश्वस्तांनी खरं तर नितेश राणे यांची भेट घेतली आहे। सर्टिफिकेशनला विरोध नाही, पण मल्हार नाव वापरू नका अशी मागणी त्यांनी केली आहे। तर मार्तंड देव संस्थांच्या विश्वस्तांनी नितेश राणेंना खरं तर यावेळी विनंती केली आहे। तर राज्यातील मटणाला हलाल मटणाप्रमाणे झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। यानंतर श्री मार्तंड देवस संस्थांच्या विश्वस्त मंडळाने या नावाला पाठिंबा दिला, मात्र जेजुरीतील नागरिकांनी या नावाला विरोध दर्शवलाय। ग्रामस्थ, पुजारी, खांदेकरी, सेवकरी आणि यासोबतच माजी विश्वस्त यांनी या नावाला विरोध असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा, प्रथमतः खंडोबाच म्हणजे शंकराने जो अवतार घेतला हा मार्तंड भैरवाच्या रूपात, आणि तलवारीने खंडन केलं म्हणून खंडोबा नाव पडलेलं आहे। मूळ हे शंकर पार्वतीचं स्थान आहे, म्हणजे मृत्यू लोकातलं एक हिमालय पर्वतावर शंकर पार्वती शिव आणि शक्ती एकत्र आहेत, आणि फक्त जेजुरीलाच शिव आणि शक्ती एकत्र आहेत त्याच्यामुळं जे मल्हाराचं खंडोबाचं नाव देणं हे अतिशय चुकीचं आहे। सगळं भाविकांच्या भावना दुखावल्या जातील, ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातील याच्यामध्ये। तर हेच योजनेचं नाव आपण दुसऱ्या कुठल्याही योजनेला देण्यात यावं, हे योजनेचं मल्हार नाव हे या योजनेला देण्यात येऊ नये। अनंत युगाचा देवारा असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस मणी आणि मल्ल्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि त्यांचं खंडन केलं, म्हणून त्याचं खंडोबा जय मल्हार हे नाव पडलेलं आहे। तर महादेव हे पूर्ण शाकाहारी आहे आणि ह्या योजनेला त्यांनी मल्हार हा शब्द वापरू नये, त्यांनी कोणताही वापरावे। आपल्या हिंदू देवांचे कोणताही नावं देऊ नये योजनेला असल्या। प्रथमतः मल्हार हे नाव शंकराचा अवतार आहे मल्हार, त्यामुळे या नावाचा या योजनेत कुठेही उल्लेख येऊ नये असा समस्त ग्रामस्थ व खांदेकरी मानकरी यांचा या नावासाठी विरोध आहे। योजनेसाठी कुठलाही यात विरोध नाही आहे, विरोध फक्त ह्या नावासाठी आहे। देवाधिकांची धार्मिक जी नावं आहेत ती यात घेण्यात येऊ नये अशी आमची यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।